आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये त्याच्या समोर जे ग्राउंड आहे या ग्राउंडवरती व्यायाम करण्यासाठी या ठिकाणी सर्व मित्र परिवार एकत्र येऊन व्यायाम करतात। विशेष आदरणीय माने सर हे नवोदय विद्यालयाला OS आहेत। शासकीय कर्मचारी असून देखील वेळात वेळ काढून व्यायाम करण्यासाठी मित्र परिवाराला घेऊन येतात। त्यांना विचारूया त्यांनी व्यायाम का करतात, त्यांचा जॉब टायटल काय विचारूया। सर आपलं पूर्ण नाव सांगा। मी दत्ता निवृत्ती माने, जवाहर नवोदय विद्यालय या ठिकाणी ऑफिस सुप्रिंटेंडेंट काम पाहतो आणि या खरं तर आदरणीय ऑनरेबल श्रीकांत कलेक्टर साहेब या ठिकाणी आम्हाला खेळण्यासाठी जे ग्राउंड उपलब्ध करून दिलं, खरंच आता त्यांच्या मी अगोदर पूर्णतः आभारी आहे, अभिनंदन करतो त्यांचं। आणि आमचे ते 8 ते 10 ते 11 जण आम्ही सर्वजण कर्मचारी असून सुद्धा आम्ही वेळातला वेळ काढून आमच्या शरीरासाठी आमच्या आरोग्यासाठी आम्ही वेळोवेळी या ठिकाणी येतो। खरं म्हणजे मी 8 ते 9 वर्षापासून वयाच्या 50 नंतर मी या खेळण्याची सुरुवात केलं। मला कसल्याही प्रकारचा बॅडमिंटन खेळण्यासाठी येत नव्हतं, परंतु मला श्वासाचा त्रास होता, सर्दीचा त्रास होता। वयाच्या 50 नंतर मी अनेक 8 ते 10 डॉक्टरांना दाखवलं, परंतु माझा कसलाही श्वासाचा आजार कमी झाला नाही। तो माझ्या मित्रांनी हे भरत सुरुंज सर, हे आमची मित्र कंपनी नाना राऊत आहेत, परत गिरी सर आहेत, दुवे सर आहेत, या आणि ठोंबरे सर आहेत। आमची ही मित्र कंपनीने मला सल्ला दिला की आपल्या आरोग्यासाठी डॉक्टरकडे न जाता आपण ग्राउंडवर आलं पाहिजे आणि ग्राउंड आपण बॅडमिंटन खेळूया। म्हणून वयाच्या 50 नंतर मी बॅडमिंटन सुरू केलं आणि आज माझं पूर्ण आजार कमी झाला आहे। मी दररोज 1 ते 2 किलोमीटर रनिंग करतो, त्यामुळे माझा श्वासाचा आजार कमी झाला। गोळ्या ओढत होतो मी, ते सुद्धा माझं कमी झालं। आज मी चांगल्या प्रकारचं, मला कसल्याही प्रकारचा आजार नसून मी चांगल्या प्रकारचा एक निरोगी माणूस बनलो। म्हणून प्रत्येकाला, आणि माझं ऑफिसचा ड्युटी असून मी सकाळी 9:30 ते 6:30 काम करतो, तरी पण दररोज सकाळी 5 वाजता उठून या ठिकाणी व्यायामासाठी आणि बॅडमिंटन खेळ। खरं म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली हे सकाळी दररोज फिरणे हेच आहे। तुम्ही डॉक्टरकडे कुणीही जाऊ नका, पहिल्यांदा आरोग्यासाठी ग्राउंडवर या आणि आपला व्यायाम करा आणि प्रकृती चांगली ठेवा, हेच आरोग्याची गुरुकिल्ली आहे असं माझं मत आहे। सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनलचं मी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। अशीच आपले सर्वांची आपण मुलाखत घ्यावं। आमची टीम खूप सहकार्याचं आहे आणि आमच्या टीमच्या माध्यमातून आपण प्रत्येकाचा बर्थडे साजरा करतो, आनंद व्यक्त करण्यासाठी, सर्वांना सुखी ठेवण्यासाठी, आणि बर्थडेच्या माध्यमातून एकमेकाचा सहयोग राहतो, एकमेकाचे संस्कार चांगले मिळतात, एकमेकाचा सहयोग मिळतो, अशीच अपेक्षा असावी। माझी टीम खूप चांगली आहे, तर सर्वांना हे आरोग्य चांगलं लाभावं एवढी अपेक्षा करून या ठिकाणी मी थांबतो। धन्यवाद सरजी। आदरणीय माने सर, तुमचं खरंच आदर्श घेतलं पाहिजे। आज आपलं वय साधारणतः 59 असून देखील तुम्ही बघू शकता की यांच्या शरीर रचना तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे। वजन पिजन फार कमी आहे, म्हणजे एक हेल्दी व्यक्तिमत्व झालेले आहेत आणि फक्त सकाळी उठून व्यायाम केल्यामुळे, कारण व्यायाम किती गरजेचा आहे त्यांनी सांगितलेले आहेत। त्यामुळे सर्व भारतातले नागरिक अशा प्रकारचे मित्र एकत्र येऊन व्यायाम करणं हे काळाची गरज आहे, हे समजून घ्या, आळस करू नका आणि आदरणीय माने सरांचा सल्ला समजून घ्या आणि व्यायाम करा। जय हिंद, जय भारत।